भाजप जवळपास हे सिग्नल्स देत आहे की आमचा एक अप्पर हँड असेल, बाकीच्यांनी सुद्धा त्यांच्या क्षमतेत त्यांना जागा मिळतील, नाहीतर मैत्रीपूर्ण लढती असतील. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा ऑप्शन भाजपने बाद केलेला नाही. सो माझा तुम्हाला प्रश्न आहे, या परिस्थितीमध्ये तुमची शिवसेना तुम्ही कसं पाहता या परिस्थितीकडे? प्रसन्नजी, तुम्ही कशासाठी स्पेक्युलेशन करतात? आदरणीय देवेंद्र फडणवीसनी स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की महायुती एकत्रच लढणार आणि स्थानिक स्वराजमध्ये तुम्ही बघितलं तर शिवसेनाची भूमिका फक्त मुंबईमध्ये नाही, ठाणेमध्ये आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, उल्हासनगरमध्ये आहे, मीरा भाईंदरमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही बघितलं लोकसभा आणि लोकसभाच्या नंतर विधानसभा, तर इतकी कामे आहे. तुम्ही फक्त काम बीएमसी आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स मध्ये नाही बघा, पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरला बघा, पूर्ण प्रदेशमध्ये. आणि लोकांना माहिती आहे जे तुम्ही केंद्रामध्ये ठरवलं तेच तुम्हाला पाहिजे प्रदेशमध्ये आणि तेच तुम्हाला पाहिजे स्थानिक स्वराजमध्ये. तर मला विश्वास आहे की महायुतीच परत येणार आणि मुंबई सारखा तुम्ही बघितलं तर 227 वॉर्ड्स मध्ये एक इंटरनॅशनल सिटी जे आपण आता बघितलं ते एक पूर्ण गर्वचा मुद्दा आहे. आणि मला वाटते की लोकांना माहिती आहे की प्रगतीसाठी तुम्ही वोट करणार. हा कदाचित वेगळी परिस्थिती असणार पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये की लोकांनी डायनॅमिक्स बघितलं लोकसभामध्ये आणि त्यानंतर ठरवलं की नाही, विधानसभामध्ये आम्हाला महायुतीच पाहिजे आणि ते महायुतीच ते कॅरी फॉरवर्ड करणार म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये. शायनाजी पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न, अशी चर्चा आहे की असं एक अंडरस्टँडिंग शिवसेना म्हणजे शिवसेना तुमची शिवसेना आणि भाजपमध्ये आहे, ठाणे शिंदेचं मुंबई भाजपची, असं आहे काही ठरलंय? परत तुम्ही स्पेक्युलेशन करतात, ते स्पेक्युलेशन राहू द्या. मला फक्त हे सांगायचंय, भगवा आम्ही कधी पण आमचे विचारधाराला घेऊन कॉम्प्रोमाइज नाही केलं. ठीक आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचं विचारधारा आणि प्रगती महाराष्ट्रासाठी हेच एक लक्ष आहे आणि ते लक्ष घेऊन आम्ही पुढे जाणार आणि जनता स्वीकार करणार तर नक्कीच आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे. क्वाइट फेअर, अर्थात. ठीक आहे. मी मनसेच्या संदीप देशपांडेंकडे जातो. संदीपजी, एक विषय असा आहे की ठाकरे आता अतिशय एक चांगलं पॉझिटिव्ह चित्र तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय. शिवसेनेच्या शाखेमध्ये चहा पाण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलवतायत. मनसेचे नेते आणखी काय त्यांच्या शाखा उद्घाटनाला शिवसेनेचे कार्यकर्ते